जनगणनेवेळी प्रगणकाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याला 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। राज्यात जनगणनेचे काम सुरू झाले असून जनगणना प्रक्रियेत शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची नेमणूक करण्यात आली आहे। राष्ट्रीय कर्तव्य समजून शिक्षक वृंद प्रामाणिकपणे हे काम करीत आहे। सदरची जनगणना ही कडक उन्हाळ्यामध्ये सुरू असल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, हृदयविकार किंवा नैसर्गिक कारणामुळे प्रगणकाचा मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे अशा आकस्मिक मृत्यूनंतर प्रगणकाच्या कुटुंबियास किमान 10 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान तात्काळ मंजूर करण्यात यावे। तसेच कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वाखाली शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक महासंघाने निवेदनाद्वारे केली आहे। बहुतांश या जनगणनेच्या कामासाठी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे। तरी जे शिक्षक या कर्तव्यावर असताना काही अपघाती निधन होते किंवा हृदयविकाराच्या झटक्याने ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचे कुटुंबे वाऱ्यावरती पडण्याची शक्यता आहे। त्यांना आर्थिक संकटाचा भविष्यात सामना करावा लागू शकतो। त्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं राज्य शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की सदर कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला कोणत्याही अटीशिवाय त्वरित शासनाच्या सेवेत अनुकंपा तत्वावर सामील करून घ्यावं। मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले। यावेळी शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष TR पाटील, शहराध्यक्ष संतोष पाटील, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे, धीरज पारदी, रवींद्र नाईक, धनंजय शिंदे, संदीप डवण, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते। बिपिनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।